जुना बॉल आहे का? नाही, आता मॅच सुरू झाली ना. शशांक सर रिव्ह्यू नसेल आता, लक्षात घ्या जरा या मॅच साठी. चला 5 ओव्हरची मॅच आहे, करो या मरो. इथून जर हारलात तर कासा रिओ प्रीमियर लीगच्या बाहेर जावं लागेल, जिंकला तर एक संधी पुढच्या मॅच मध्ये निर्माण होईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी मॅच महत्वाची आहे. निलेश आलेत का सलामीला? दीपक आणि निलेश ही सलामी जोडी आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच. ओके, 2 पंच आमचे भोजन करतायत. निलेश आणि स्ट्राईक एंडला निलेश, नो स्ट्राईक एंडला दीपक. कार्यसम्राट माजी सरपंच निवृत्ती पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनंतदादा पाटील आपण बघतो, लेजंड क्रिकेटर केसरचे, त्यांची उपस्थिती. आणि सामन्याला आपण आता सुरुवात करतोय. दोन्ही लुजर टीम आहेत मॅच क्रमांक 4 मध्ये. पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळतात, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. तिथे थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. दोन धावा पहिल्याच बॉलवरती मिळालेत. गोलंदाज अमोल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. लुजर मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये हाताला थोडासा लागला असावा बॉल, कारण की वेगवान फटका होता निलेशचा. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले मिड ऑन, डाऊन दी बॉल, जेल ड्रॉप. सोप्पा जेल सोडलाय बघा. 2 धावा इथे मिळालेत. कासा रिओ प्रीमियर लीग मध्ये बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. धावसंख्या 4 वरती आपल्याला पाहायला मिळते. अमोल चांगली बॉलिंग करतायत, मात्र फिल्डरची साथ त्यांना मिळत नाही, कारण मॅच करो या मरो वाली. अभी नाही तो कभी नाही. त्यामुळे बिग बॅश लीग फॉर्मॅट मध्ये तुम्ही मॅचेस खेळताय. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः अमोल झेल खाल्लेले आहेत. आणि आता फलंदाज निलेशची खेळी समाप्त. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. जितेश गुरुनाथ पाटील बघा, कालच बाईक मिळाली. स्वागत आहे जितेश पाटील आपले. बऱ्याचशा बाईकने त्यांना हुलकावणी दिली. 8-10 बाईक गेल्या असतील त्यांच्या. अखेर काल नारीवच्या स्पर्धेत मिळाली ना. या अगोदर बाईक मिळाली होती मयूर देवकर आणि जितेश पाटील दोघांमध्ये, मात्र काल मिळाली 100 पेक्षा जास्त धावा. जितेश फायनल जिंकून देऊ शकले नाही, ही खंत त्यांच्या मनामध्ये राहिली. स्कोर फारसा महाग नव्हता. मोठी देसे प्रीमियर लीग मध्ये जेव्हा बॅटिंग त्यांनी केली होती 100 पेक्षा जास्त धावा, तेव्हाच आम्हाला वाटलं होतं की येणाऱ्या कामाला जितेशला बाईक मिळेल, आणि ती मिळाली. आणि कासा रिओ प्रीमियर लीग बघा, भरपूर चर्चेत असणारी प्रीमियर लीग स्पर्धा आहे. सर्व बंदोबस्त या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता.
चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. 1 धाव इथे मिळाली. अमोलने 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. एक संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते रिओ रायझिंग स्टारच्या माध्यमातून. रिओ रायझिंग स्टार संघ प्रथम बॅटिंग करतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पाच धावा आलेल्या. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. नाही बघा, यशलक्ष्मीचं मी कौतुक करेल. ही खेळाडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे प्रत्येकाकडे. बरेचसे विनाकाराने अपील करतात, आता तसं करू नका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अमोलने फक्त 5 धावा दिल्यात. पाणी घेऊन आलेत का? ओके. 5 धावा आल्यात. रिओ रायझिंग स्टार संघाने फक्त 5 धावा बनवल्यात पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या. 5 ओव्हरची मॅच आहे. करो या मरो, अभी नाही तो कभी नाही. ही मॅच डू ऑर डाय. सर्व टीम्सला मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने जेवणाची व्यवस्था. कार्यसम्राट माजी सरपंच आपण बाजू निवृत्ती पाटील साहेब निजेगावचे त्यांच्याकडनं या स्पर्धेमध्ये टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. गावती क्रिकेट संघ घेसरचे ऐतिहासिक क्रीडांगण सुद्धा तुम्ही पाहतायत. या क्रीडांगणामध्ये खेळणं एक पर्वणी असते. बऱ्याचशा मॅचेस या क्रीडांगणामध्ये होतात. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण असेल, निजे नगरी बाजूचंच ग्राउंड तुम्ही पाहिलं. क्रास तुम्हाला पाहायला मिळते. लेदर बॉलचे मॅचेस तिथे होतात. त्यानंतर घेसरचे मैदान, परमपूज्य स्वामी डिकेदास मैदान, टायगर, त्यानंतर उंबारलीचं मैदान, एक असे क्रीडांगण आहेत ते नेहमी चर्चेत असतात. सुनील आले स्वतः कॅप्टन बॉलिंग करणारे. सुनीलने सांगितलं की पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या आम्ही टाळण्याचा प्रयत्न करू. कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आमच्या धावा चांगल्या होत्या 73. मात्र बॉलिंगमध्ये काही चुका झाल्या आमच्याकडनं. बघूया या मॅचमध्ये. तर ही मॅचच महत्वाची ना. करो या मरो. सुनीलचा पहिलाच बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. कासारिओ प्रीमियर लीग सिक्सर आलाय. सुरुवात तर तशीच केली. 20 धावा येऊ शकतात यावर मध्ये. मॅच इंटरेस्टिंग होईल पहिल्या ओव्हर मध्ये, कारण की 5च धावा होत्या. या ओव्हरची सुरुवात बघा षटकाराने झाली, म्हणजे 11 झालेले आहेत. रिओ रायझिंग स्टार संघ प्रथम बॅटिंग करत असताना राईट मोर द विकेट. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची. लेग स्टंपच्या बाहेर होता बॉल. पंचांनी गोलंदाला दंडित केलं. व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि अपोजिट टीमला 1 धाव अवांतर. धावसंख्या 12. हाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं बॉल नाही थांबणार. सीमा पार. चौकार. धावसंख्या 16. लेग स्टंपच्या बाहेर आहे. सुनील खराब बॉलिंग करतायत. धावसंख्या 17 वरती पोहोचली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 आलेले आहेत. धावा यायला सुरुवात झालेली आहे रिओ रायझिंग स्टार या संघासाठी. त्यांच्या कॅप्टनने उल्लेख केला पहिल्या मॅचमध्ये जरी आम्ही पराभूत झालो असेल, मात्र मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली होती. स्वप्नील दादांनी खूप चांगला उल्लेख केला होता जे कॅप्टन आहेत, की जरी आम्ही पराभूत झालो असेल मात्र मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन गेलो होतो. आणि हेच महत्वाचं असतं. इथे मात्र बघा हलकंसं अपील, मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंच वाईट शिकून करतायत. कन्फर्म केलं बॉल पाहायला लागलाय की नाही, आणि त्यानंतर हे डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या पायाला कधी कधी बॉल लागतो, टी शर्टलाही रश होऊन जातो बॉल.
ब्लॉकरला चेंडू होता. शॉट मिड विकेटला. थ्रो फेकी बघा किती वेगाने गेले. इतक्या जवळ असताना बुलेट थ्रो केला होता. एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 19. मागच्या मॅचचा लुझर आणि या मॅचचा विनर यानंतरची मॅच असेल, लक्षात घ्या. इथे फटका चांगला आहे. बॉल नाही थांबणार. बॉल सीमा पार. सुनीलचं षटक महागडं ठरलंय. धावा झाले 23. दोन बॉल बाकी आहेत. 23 धावा झालेले आहेत. 18 दिल्यात आतापर्यंत 4 बॉल मध्ये बॉलरने. प्रेडिक्शन झालं होतं इथे की 20 येतील या ओव्हरला. आता 25 सांगतायत बघा. 18 आलेले आहेत. म्हणजे सुनीलने वाईडही टाकले, काही खराब बॉल टाकले, चौकार षटकार. तेवीस झालेले आहेत. 23 झाले. 23. फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून सीमा बॉल. सीमारेषेच्या बाहेर आर पार. 6 24 धावा सुनीलने आतापर्यंत खर्च केलेत. 5 बॉल मध्ये 24. तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 होत्या. 24 5 बॉल मध्ये आलेत म्हणजे 29 झालेले आहेत. क्या बात आहे बघा, जबरदस्त. रिओ रायझिंग स्टार आता मात्र कमबॅक करतो या मॅच मध्ये. धावा नव्हत्या. दीपक चांगली बॅटिंग करतायत. इथे झेल होण्याची शक्यता आणि आता फलंदाज बाद. दीपकची खेळी समाप्त. 29 वरती लागणारा धक्का. दुसरा. दोन सुभाष सर बघा किती रिलॅक्स आहेत. लेदर बॉलच्या मॅच मध्ये नाव दिलंय त्यांनी मला वाटतं. नाही, स्पर्धा कधी येते ती तारीख कोणीच टाकली नाही अजून. फक्त नाव नोंदणी करतायत. माझाही विचार होता SP सर. दोन षटकार 29 झालेत. प्रथम बॅटिंग करत असताना रिओ रायझिंग स्टार आणि त्यांना फाईट करतोय तो एव्हेंजर्स. चला बॉलर रोहित ना. ओके चला रोहित. पाणी भरपूर प्रमाणात पिलं जातं. शशांक सर 1 मिनिट थांबा. स्क्वेअर लेगचे पंच आपण या बाहेर. लेग अंपायर आपण बाहेर या. बाहेर या. काय नाव? अभिनव सर आपण या. अभिनव सरांचं कौतुक. 2 षटकांसाठी आपण त्यांना पाहिलं. आता रिव्ह्यू घेऊ शकता शशांक सर. धावा 29 झालेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करण्यासाठी रोहित आलेले आहेत निजेगाव एंड कडून. स्वप्नील आले आता बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन 4थ्या क्रमांकावरती. 2 विकेट गेल्या. चेसिंग कंपल्सरी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत लॉंग ऑफवरून.
30 धावा दाबल कधी लागल्यात. जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. ते बघा डीजे वाले बघा ना करण डिश वरून फेकतायत. खाली पडू नका. धावसंख्या 35 माफ करा 35 आहे 35. पहिल्या बॉलवरती सिंगल आहे. पस्तीस धावा झाल्यात. थोडं चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. 2 धावा ज्या होत्या ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू असं बॅटच्या संपर्कात नाहीये. पस्तीस धावा. छत्तीस धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावर असताना लुजरची मॅच आपण पाहतोय. 36 धावा झालेल्या आहेत. 36 धावा दाखल करते. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज रोहितचा पलटवार, रोहितचा कमबॅक. डॉट चेंडूची इथे समाप्ती. लेटकट मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये. षटक क्रमांक 37. कोणता वाईट होता? ओव्हर झाली सर एक मिनिट इक्वेशन सांगतो आम्ही. तेच बोलतो. 2 धावा पहिल्या बॉलवरती, दुसरा चौकार, तिसरा डॉट, चौथ्या चेंडूवरती सिंगल, 5वा डॉट, 6व्या बॉलवरती सिंगल. ओके 37 ओव्हर झालेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. .37 37 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. थोडंसं खेळाडू जलपान करतायत कारण ऊन भरपूर आहे आणि अशा उन्हामध्ये आपण पाहिलं तर आपल्या शरीरात जास्तीत जास्त प्रमाणात पाणी असतं गरजेचं आहे. नाही गिरीश का करणार नको ना आता दुपारी. क्रिश क्रिशच बोललो ना. गिरीश चला गिरीश घ्या, क्रिश घ्या. आज आमचे ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आहे. हर्षदीप सिंग कुठे आहेत? करण डान्सर घरी गेले का? नाही येतील ते. करण यांना भेटायला येतील ना संध्याकाळी. 37 मंदार
पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली मंदारच्या. 38 धावा धापल कधी तुम्ही पाहतायत. कासारिओ प्रीमियर लीग 2026 तुम्ही अनुभवताय. आज दुसरा आणि शेवटचा दिवस. काल एक संघ क्वालिफाय झालेला आहे फायनल मध्ये. हा चेंडू आपण पाहतोय कार्पेटचे साईन आहे. जबरदस्त फिल्डिंग. काय फिल्डिंग केली बघा. धावसंख्या 39. पुढचा बॉल फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा मिळाल्यात. 41-41. केतन आणि स्वप्नील ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 41-41 धावा झालेल्या आहेत. इथे चांगली फिल्डिंग आहे. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली आतापर्यंत मंदारने. 4 बॉलवरती 5 धावा दिल्यात. धावा झाल्यात 42. डॉट बॉल. चांगली बॉलिंग मंदारच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा. धावसंख्या 42. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले. आणि प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय रिओ रायझिंग स्टारची धावसंख्या आपण पाहिली तर 43. पाणी घेऊन जात आहे. 43 धावा झालेले आहेत. व्यासपीठावरती फक्त बघा मॅनेजमेंट कमिटी आणि स्पॉन्सरच बसतील. त्याच्या व्यतिरिक्त खेळाडूंनी बसू नका प्लीज. थोडं सहकार्य करा मित्रांनो. 43 धावा झालेल्या आहेत. रोहन आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. चला रोहन थोडीशी काही करा. फक्त मॅनेजमेंट कमिटी आणि स्पॉन्सर आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबतील. हलकीशी एज लागली होती मात्र यष्टिरक्षक बीट झाले. मात्र 1 धाव रोखू शकत नाहीये.
धावसंख्या 44. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघा इथून काय टार्गेट सेट करेल रिओ रायझिंग स्टार. नावात रायझिंग आहे मात्र बघायचं धावा बनवाव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये धावा चेस केल्या सूरज मात्रे आणि टीमने. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. स्वप्नीलला थोडंसं शांत ठेवलं या मॅच मध्ये. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून टार्गेट सेट होईल. पॉइंटला क्षेत्ररक्षक, चूक होणार नाहीये. स्वप्नीलची खेळी समाप्त. फलंदाज बाद. 44 वरती तिसरा धक्का रिओ रायझिंग स्टारला. नारिवली म्हटल्यानंतर धगधगती तोप. जगदीश पाटील 8 दिवस त्यांचा तुम्ही समालोचन ऐकलं. नारिवलीचा बुलंद आवाज. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. हलकीशी मिस फिल्डिंग झाली आहे. 2 धावा मिळतील. 2 धावसंघ पुढे सरकले दिया. 46. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहिली तर अवेंजर्स ज्यांनी मगाशी 73 धावा बनवल्या होत्या त्या संघासमोर तुम्हाला जास्तीत जास्त टार्गेट उभारणं गरजेचं आहे. मग आता संघ वेगळा आहे, खेळाडू वेगळे आहेत, त्यामुळे मजा येणार या मॅच मध्ये. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. 46 वरती लागणारा चौथा धक्का. रिव्हर्स शॉट मारतात. गाणं कोणी बनवला? नाही ते मागे मारतात. गुरुने जर षटकार मारला तर शंकर आठवडे यांच्याकडनं 500 रुपये. ओके, शेवटचा बॉल आहे आणि षटकार आला तर 50 कंप्लीट होईल. 52 होतील धावा. बघायचंय बघायचंय. गुरुने षटकार मारला तर 500 मिळतील. 50 कंप्लीट होईल. शेवटचा बॉल. हा प्रयत्न केला होता, बॉल मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज रनआउट. एकच धाव येईल.
रिओ रायझिंग स्टार कडनं पहिलं षटक घेऊन आलेत निलेश. चला निलेशला आता विकेट घ्यावे लागतील या ओव्हर मध्ये, पॉवर प्ले मध्ये. टार्गेट फारसं मोठं नाहीये, 48 टार्गेट आहे. स्टंप बघा, स्टंप. पाणी हवंय का? फुटी 48 टार्गेट आहे. निलेश निजेगाव एन कडून बॉलिंग मार्कवर. निलेश पहिलाच बॉल आपण पाहतोय, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव रोखू शकत नाहीये. खल आयुष्य मान्य इम्प्रेस केला आणि आज निलेश. स्वागतचा संघ काल फायनल मध्ये पोहोचलाय. आज ते हाफ पॅन्ट वर आले होते, गेलेत वाटतं. आता जिंकल्यानंतर डान्सही केला होता काल. आता बघायचे मंदार सेकंडला दाखवले त्याचे बॅटर. बॅटिंग स्टान्स बघा ना, इजाज कुरेशी. इथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल इथे मिळाले. दोन्ही फलंदाने सिंगलने खातं उघडलंय. दोन धावा धापल कधी लागल्यात. 48 चेस या मॅच मध्ये करत असताना आपण पाहतोय संघ अव्हेंजर्स. बघायचे मॅच टफ होईल का. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेले आहे. वेल लिफ्ट करत असताना आपण पाहतोय फलंदाज सुनील. ऍक्शन रिप्ले बघा, ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. हवेचा वेग प्रचंड आहे. हवेचा वेग आपण पाहिलं तर मंदारसाठी अनुकूल आहे. धावसंख्या 3. कासारिओ प्रीमियर लीग 2026 तुम्ही अनुभवताय. होमसे एमटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. बॅटची हलकीशी एज लागली होती. एक धाव मिळाली. सध्या निलेशची बॉलिंग चांगली सुरू आहे, मोठ्या फटक्यापासून. मिड ऑनच्या वरून खेळत आहेत आणि बॉल लॉंग ऑनच्या बाहेर सीमा पार चौकार. हा चांगला बॉल होता. आठ धावा दाबल कधी लागलेत. निलेश कमबॅक करत असताना फटका फसला आणि बघा मिड विकेटला झेल टिपलाय. फलंदाज बाद.
24 बॉल 40 ची गरज या मॅच मध्ये. चला यश. पहिला बॉल. धावसंख्या 9 वरती आपल्या पाहायला मिळते. 9 धाबा. 48 चेस आहे. यशचा पुढचा बॉल. वाईट बॉल आहे. 1 बाउंडची वॉर्निंग देण्यात आलेली बॉलरला. 10 धाबा धापल कधी लागलेत. अव्हेंजर्स संघ 48चा पाठलाग करत असताना 23 बॉल मध्ये 38 जुनी करायचे आहेत. यशला कमबॅक करावं लागेल. यशचा वाईट बॉल होता. फटका चांगला आहे. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप बंद आलेत. एकच धाव. लिओ रायझिंग स्टार संघ सुद्धा थोडासा चार्ज अप झालेला आहे. बॉलिंग चांगली करतायत, फिल्डिंग चांगली करतायत. यश राईट ओव्हर द विकेट. हलकसा अपील, मात्र डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले. चांगला चेंडू होता. चांगली बॉलिंग सुरू आहे सध्या. आपण पाहिलं तर लिओ रायझिंग स्टारच्या माध्यमातून मोठे फटके येत नाहीयेत. हवेच्या एंडी सुद्धा चांगली बॉलिंग आहे. फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठी आहे आणि बॉल सीमा पार. चौकार. सुनील आणि अमोल. 9 सेकंड अमोल आहेत. हा चांगला बॉल होता. सुनीलला इथे बीट केलंय. 48 चेस आहे, मात्र बॉलिंग आतापर्यंत चांगली सुरू आहे. 15 झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. 7 धावा दिल्यात 5 बॉल मध्ये. मॅनेजमेंट कमिटीचं पूर्ण, आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं कौतुक. जबरदस्त आयोजन आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था, नाश्ता असेल, फ्रुट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पाहायला मिळालं होतं. एज लागली आणि बघा फलंदाज बाद होईल. ऑफ स्टंपचा भरपूर बार होता. 2 षटकांचा खेळ समाप्त.
मात्र या ओव्हरमध्ये बघायचं आता अव्हेंजर्स संघ आपण पाहतोय 18 बॉल 33 ची गरज आहे. चला चला घाई करा. 18 बॉल 33 ची गरज. अठरा चेंडू 33 धावा. चला चला मॅच सुरू करा. 18 बॉल 33 ची गरज आहे. अमोल आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कासारो प्रीमियर लीग पहिलाच बॉल लॉंग ऑन. फिल्डर काय करतायत म्हणजे झेलही सुटला आणि चौकारी आला. क्या बात आहे. कनेक्शन झालेलं दिसतंय. बॉल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अमोलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. कलाडणी आणि त्याच्या बॅटमधून षटकार आले. धावा झाल्या 29 धावांची आता गरज आहे. इथे मात्र फक्त जंटल टच, फक्त दिशा दिली. गुरु बघा किती वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्या 31. 13 चेंडू 17 धावांची गरज. तेरा चेंडू 17 धावांची गरज आहे. तेरा चेंडू 17ची गरज. इथे बॉल उंच गेलाय. काय घडलंय आता बघूया. एकच धाव आहे सध्या तरी. ओव्हर संपलेली आहे. धावा झाल्यात 32. 12 बॉल 16ची गरज.
रक्षक सर चेक केलेले सेफ आहे. 12 बॉल 16ची गरज आहे. चला मॅच सुरू करायची. 12 चेंडू 16 धावांची गरज. अवेंजर्स टीमला 12 चेंडू आणि 16 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अमोल 18 वरती नाबाद आहेत. रोहनला अजूनही खातं उघडायचं आहे मॅच मध्ये. केतन चव्हाण बॉलिंग करण्यासाठी आलेत. बारा चेंडू 16 धावांची गरज. कसा रिओ प्रीमियर लीग 2026 2 दिवसीय स्पर्धा मात्र स्पर्धा चर्चेत आहे. नाही खास करून डीजे मास्टर आहेत जे आमचे 2 का 3 आहेत त्यांनी ही स्पर्धा एन्जॉय केली खरं तर. हा तेच सर्व रांगेतच आहेत ना लाईव्ह वाले सुद्धा आमचे. नाही कोणतीही स्पर्धा एन्जॉय करायला भेटत नाही ना बऱ्याच वेळा. खास करून प्रीमियर लीग बऱ्याच वेळा भेटते. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा ओपन मॅचेस असले तर तुम्हाला इतकी मजा करता येते. म्हणजे जी मजा प्रीमियर लीग मध्ये असते ती मजा कुठेच नसते. एकच धाव मिळाले. अकरा चेंडू 15 धावांची गरज आहे. 11 चेंडू 15ची गरज आहे. स्ट्राईक एंडला रोहन आलेले आहेत आता पहिल्यांदाच. रोहनला पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला येत आहेत. चला 11 चेंडू 15ची गरज. मॅच अँड रफ मॅच आपण पाहिले तर रफ अँड टफच्या दिशेने वाटचाल करते. इथे बॅटचे एक धाव मिळाले. स्वप्नील काहीतरी सांगतायत. त्यांना असं वाटतं की इनसाइडेड झालेत की काय फलंदाज. नाही एक धाव क्लीन बोर्ड सांगतायत स्वप्नील दादा. मात्र तसं नाहीये. 10 चेंडू 14ची गरज आहे. बॅटची बऱ्याच वेळा एज लागल्यानंतर बॉल एस्टर्नही लागतो इनसाइड एज. मात्र तसं काही घडलं नाहीये. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 10 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. अमोल 19 वरती नाबाद आहेत. रोहनने सिंगलने खातं उघडलंय. दहा चेंडू 14ची गरज. समोर मारलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. फटक्याचे जणू काय चटके लागलेत. बॉल सीमा पार चौकार. नऊ चेंडू 10ची गरज होता. या चौकाराने मॅच खोली केली. अमोल 23 वरती नाबाद आहेत. चांगली बॅटिंग करत असताना मॅच विनिंग बॅटिंग करत असताना अमोलला तुम्ही बाद आहेत. मंदार बाद झाल्यानंतर जिम्मेदारी त्यांनी घेतलेली. इथे मात्र एकच धाव मिळाले बघा. धावसंख्या 39 39. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा करायचे आहेत. ओके 8 चेंडू 9ची गरज आहे. आठ चेंडू 9ची गरज. मॅच क्लोज टू बाला पाहायला मिळते. लॉंग ऑन. दोन धावा इथे मिळालेले आहेत. धावा झाल्या 41 41. 7 चेंडू 7ची गरज आहे. बॉलिंग चांगली सुरू आहे सध्या रिओ रायझिंग स्टारच्या माध्यमातून. विकेट मिळत नाहीये मात्र 7 बॉल 7 वरती मॅच आलेली आहे. रोहन 3 वरती नाबाद आहेत. अमोल 24 वरती नाबाद आहेत. टार्गेट 48 चे. इथे चेंडू हवेत आहे. इथे 2 धावा मिळालेत. आता शेवटची ओव्हर आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू 5ची गरज आहे.
कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 6 चेंडूमध्ये 5 कराव्या लागतील. ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतो सध्या स्क्रीनवरती. आर आर इगल्सचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. या मॅचचा विजेता आणि आर आर इगल्स मध्ये मॅच होईल, लक्षात घ्या. आर आर इगल्स आणि या मॅचचा विजेता. 6 चेंडूमध्ये 5 करायचे आहेत. पाणी घेऊन जरूर आले होते मैदानात. बॉलर बघूया कोण येत आहेत. रोहित बघायचे, रोहित हिट होतील का या मॅच मध्ये. 6 चेंडूमध्ये 5 करायचे आहेत. या मॅचचा विजेता आणि आर आर इगल मध्ये मॅच होईल, लक्षात घ्या. आर आर इगलचे कॅप्टन उपस्थित राहायचे इथे. सहा चेंडू मध्ये 5 ची गरज आहे. चला चला मॅच सुरू करा. अभिनव तिवारी यांच्या रोहितने अमोलची विकेट घेतली तर 101 रुपयाचं कॅश प्राइस. समोर मारलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज रन आउट. रोहनची खेळी समाप्त. अमोल जोपर्यंत मैदानात आहेत मॅचला कलाटणी देतील, कारण सेट बॅट्समन आहेत अवेंजर साठी. आर आर इगल्स कॅप्टन उपस्थित राहा. हॅलो, काल डॉट बॉल. 4 चेंडू आणि आता बघा 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 101 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा. विकेट घेतली तर अमोलची. तीन बॉल मध्ये आता फक्त 2 करायचे आहेत. बघा मशीनच्या समोर बाजूला बसू नका प्लीज. डीजेच्या खाली, ऑपरेटरच्या खाली. नाही, वायर लूज होते ना, बाकी काही नाही. मॅच चालू आहे. 3 बॉल 2. तीन बॉल 2 ची गरज. चांगला बॉल होता बघा. रोहितचं कमबॅक करेल. 2 बॉल 2 ची गरज आहे. मागच्या बॉलवरती 3 धावा झाल्या असत्या, पण त्या घेतल्या नाही अमोलने. तर क्रिकेटमध्ये मित्रांनो 1-1 धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे. 1-1 धावेने सामना गमावा लागतो, लक्षात घ्या. आर आर इगल्स संघ रेडी आहे पुढच्या मॅच साठी. या मॅचचा विजेता अजून निश्चित झालं नाहीये. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल. 2 बॉल मध्ये 2 करायचे आहेत.
इथे मात्र फक्त दिशा दिली आणि विजयाचा चौकार आलाय. अव्हेंजर्स संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्यामुळे त्यांची फाईट असेल आता RR ईगल्स सोबत. आणि आपण पाहतोय रिओ रायझिंग स्टारचा प्रवास इथे संपलेला आहे. जेवण करून घ्या फक्त आता, हाच पर्याय. टॉस साठी या. चला 1 मिनिट डीजे थांबा. टॉस साठी या लवकर. कॅप्टन कोण आहेत अव्हेंजर्सचे? चला अव्हेंजर्स कॅप्टन या लवकर टॉस साठी. अव्हेंजर्स कॅप्टन या टॉस साठी आलेत. चला चला अव्हेंजर्सचे कॅप्टन आलेत. RR ईगल्सचे कॅप्टन कुठे आहेत? चला RR ईगल्सचे कॅप्टन या टॉस साठी. RR ईगल्स या. RR ईगल्सचे कॅप्टन या. RR ईगल्स आणि अव्हेंजर्स अशी मॅच असेल 5 ओव्हरची. मॅन ऑफ द मॅच कोण आहेत या मॅचचे? चला RR ईगल्स आणि अव्हेंजर्स. अमोल या मॅन ऑफ द मॅच. अमोल सर या मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग केली अमोल सरांनी. टॉस करून घ्या आधी. करा करा तुमच्या 5 ओव्हरचे. नाही सुनीलने 24 दिले तरी मॅच जिंकली ना. पण टॉस कोणी जिंकलाय? अव्हेंजर्सने टॉस जिंकलाय. बॉलिंग घेतली का? चला म्हणजे बॅटिंगच हवी होती. RR चला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण अमोल सरांना.